सकाळ सकाळ उठून बाहेर बघितल्यावर ही बाया रांगोळ्या काढत होत्या रस्त्यावर आणि गावातल्या सगळ्या घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या, कारण आज होती महाशिवरात्री म्हणून सगळी एवढी सजावट. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळच्या ठीक 9 वाजता सगळी मंडळी थांबली होती पालखी घेऊन मंदिरासमोर, कारण आज आमच्या गावातनं भव्य मिरवणूक होणार होती पालखीची. आणि ही सगळी मंडळी काटे घेऊन तयारच होती जायला. आणि आज आपल्या मिरवणुकीत साक्षात हनुमंतरायानं सुद्धा हजेरी लावली होती. आणि इकडे वाजायला बँड बाजा सुद्धा तयार होता आणि त्याची देखरेख साक्षात हनुमंतराय करत होते. आणि मग चालू झाली अशी भव्य दिव्य मिरवणूक. त्या मिरवणुकीचं प्रमुख आकर्षण होतं ही सोंगाडी. कसलं भारी नाचत होती काय सांगू नका. त्याच्यामुळे मिरवणुकीला शोभा आली बघा. शंभो महादेवाच्या पालखीचं दर्शन घेऊन त्यांची पालखी मी खांद्यावर घेतली. मला ह्या गोष्टीचा आनंद होता की त्यांची पालखी घेण्याचं सौभाग्य मला मिळालं. टाळाच्या गजरात चालू झाला मिरवणुकीचा कार्यक्रम आणि इकडे लोक काठी घेऊन नाचायला लागली होती. आणि ही देवाची काठी काय हलकी नव्हती, 4-4 जण लागत होती उचलायला. आणि उंच असा आमचा किरण शेटनं हातात काठी घेतली. ह्या पट्ट्यानं तर एकट्यानंच काठी उचलली होती. एकट्यानं ही काठी उचलणं सोपं नाही बाबा, त्यासाठी अंगात बळ आणि देवाची भक्ती लागते. ही लहान पोरी मृदुंगाच्या तालावर टाळ वाजवत होत्या आणि ह्या सोंगाड्याने तर यात्रेमध्ये नवीनच ऊर्जा आणली होती. आणि किकड साईड हे आमचं ग्रुप यात्रा सोडून नुसते असली नाटकी चालू होती. ही 2 टाळकी घेऊन निघालो घरावरनं शूटिंग काढायला. तर घरावरनं ही असा व्ह्यू दिसत होता आणि खाली येऊन बघतो तर काय ही बाया फुगडी खेळायला लागल्या होत्या. आणि आपल्या यात्रेचा आनंद ही त्यांच्या चेहऱ्यावर दिसतच होता. थोड्या वेळ वाट बघितल्यानंतर आगमन झालं बँजो पार्टीचं. आणि मग काय होणार, सगळी पोरं नाचच लागली की नुसते ढकला ढकली. आणि आपल्या सगळ्यांचं फेवरेट गाणं लागलं होतं, लिंबू मला मारीला. आणि आता हे गाणं लागलंय म्हणल्यानंतर पुढं काय होणार हे तुम्हाला माहितच आहे की. सगळी नाचली ती आणि मी एका साईडला थांबलोय. असं कधी झालंय का? शिरलो आतमध्ये आणि नाचायला चालू केलं. आणि इकडेही शमीचा वेगळा डान्स चालू होता. असं वाटत होतं की ह्याच्या अंगात काय आलं बिलं काय की. पुढे पालखीसाठी फुलं हाताला चालू होती. नाचत असताना तेवढं दृश्य भाव आलं आणि आमच्या तोंडाला सगळा गुलाल लावून गेलं. रंगपंचमी व्हायच्या अगोदर इथं आमच्या पोरांच्या अगोदरच रंगपंचमी झाली. अशी नाटकी करून झाल्यानंतर थोड्या वेळात पालखी आली देवळासमोर आणि लगेचच आरती करायला सुरुवात झाली. आरती झाल्यावर महाराजांचं प्रवचन चालू झालं. बायांची एवढी गर्दी होती काय सांगू नका. आणि इकडे मंदिराच्या मागं प्रसादाची तयारी चालू होती. आणि ही सगळी आपली मंडळी एका भांड्यात प्रसाद काढायला लागली होती. नाचून नाचून ही पोरं लय दमली होती म्हणून एका जागी निवांत बसली. आणि इकडे हर्षद भाऊच्या ट्रॅक्टर मध्ये वर प्रसाद न्यायला लागली होती मंदिराकडे. नाचून नाचून एवढी जाम भूक लागली होती की आलो लगेच प्रसाद खायला. प्रसाद खाऊन झाल्यानंतर आलो इकडे ज्यूस प्यायला, कारण इथं फुकटचा ज्यूस वाटायला लागली होती. आणि फुकटचं काय खाय प्यायला ही पोरं काय सोडत नाही ती. बात तो सही है. मग काय होणार, घी गल्लास की हान दाबून. गजब बेइज्जती है. थोड्या वेळ गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही मंदिरात दर्शन घ्यायला गेलो आणि मस्तपैकी महादेवाचं दर्शन घेतलं. आणि रोजच्या रुटीन प्रमाणे आम्ही संध्याकाळी कीर्तन ऐकायला आलो. महाराजांचं कीर्तन लय भारी झालं होतं बघा. कीर्तन ऐकत कधी वेळ गेला ती कळलंच नाही बघा. असो, भेटूया मग पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.